नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. नागपूरमध्ये सध्या एकच मुद्दा जो गाजतो आहे तो म्हणजे ऑडी कारचा. ते ऑडी कार जे आहे दिग्गज नेते भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलांची गाडी आहे. रविवारी रात्री 12:30 वाजताच्या दरम्यान जे आहे संकेतसह आणखी 2 जे लोक आहे ते सोबत होते आणि ते लाहोरी बार मधून ते निघाले आणि त्यांच्या गाडीने जे आहे 3-4 लोकांना ते टक्कर मारत देत ते जवळपास मानकापूर चौकापर्यंत गेले नाही, त्याच्या समोर सुद्धा गेलेली आहे. पण एकंदरीतच जे प्रकरण आहे ते खूप गंभीर आहे. पण मात्र त्यामध्ये 2 लोकांवर जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. पण त्या प्रकरणामध्ये संकेत चंद्रशेखर बावनकुळे हा सुरुवातीला नव्हता असं पोलिसांनी सांगितलं. पण मात्र नंतर जो आहे त्यामध्ये खुलासा झाला की त्या कारमध्ये जो आहे संकेत सुद्धा बसलेला आहे. हावरे नावाचा एक व्यक्ती चालक ते गाडी चालवत होता आणि संकेत बाजूला बसला असं पोलिसांनी सांगितलं. नेमकं हा जो मुद्दा जो आहे महाराष्ट्रामध्ये हा मुद्दा राजकीय बनला गेलेला आहे. वास्तविक पाहता त्या अपघातामध्ये कोणाचाही मृत्यू किंवा जीवितहानी झालेली नाही आहे, त्यामुळे ते थोडक्यात ते बचावले. नाहीतर मग पुणे पोर्श या ठिकाणी घडून आला असता आणि की महाराष्ट्रामध्ये जे राजकारण आहे ते पुन्हा उथलपुथल झालं असतं. पण तरी सुद्धा जे आहे या प्रकरणाला जे आहे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उचलून धरलेलं आहे. संजय राऊतांचं सुद्धा या ठिकाणी बयान आलेले आहे. ही मी तुम्हाला ऐकूनच दाखवणार आहोत. पण पूर्वीच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंच आहे की ती कार माझ्या मुलाची आहे, पण मी कुठल्याही प्रकारे पोलिसांवर दबाव दिलेला नाही आहे. ती चौकशी निष्पक्ष झालेली पाहिजे असं बावनकुळे साहेबांनी सुद्धा सांगितलेलंच आहे. तो व्हिडिओ सगळीकडेच व्हायरल झाला आहे, मोठ्या चॅनलला सुद्धा लागला आहे आणि सोशल मीडियावर सुद्धा आलेला आहे आणि अधिकृत त्यांच्याकडून तो व्हिडिओ देण्यात आला. तरी सुद्धा मी तुम्हाला तो व्हिडिओ एकदा तुम्हाला ऐकून दाखवतो की चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले, जरा ऐकूया. नावाने ती गाडी आहे आणि पोलिसांनी पूर्ण चौकशी केली पाहिजे, कोणालाही वेगळा न्याय लावू नये आणि पोलीस इन्क्वायरीमध्ये जे जे दोषी असतील त्यावर ती कारवाई केली पाहिजे. मी कुठल्याही पोलीस यंत्रणेची आता बोललो नाही. त्यांना जे आढळेल CCTVमध्ये किंवा जे काही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल तो सर्वांसाठी न्यायासारखा असला पाहिजे. कोणी राजकारणाचा असो कोणी असो, पण मला जे वाटतं पोलिसांनी पूर्ण इन्क्वायरी केली पाहिजे, CCTV सर्व्हेलन्स तपासले पाहिजे आणि योग्य कारवाई केली पाहिजे. सुदैवाने या अपघातामध्ये परमेश्वराच्या कृपेने कुणालाही त्या ठिकाणी जीवितहानी किंवा काही झाली नाही. मी परमेश्वराचे आभार मानतो. पण ऍक्सिडेंट मात्र याची चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं. ऐकलं ना तुम्ही? संकेतचे वडील भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले. तर नक्कीच त्यांनी जे वक्तव्य दिलं की आम्ही कुठल्याही प्रकारचा दबाव नाही आहे आणि पोलिसांनी CCTV फुटेज वगैरे सगळे चेक करून जे दोषीवर जे आहे कारवाई करावं चक्क असं सांगितलं. पण त्यावर मात्र जे आहे सुषमा अंधारे शिवसेनेच्या नेत्या ह्या मानलेल्या नाही. त्यांनी चक्क त्या ठिकाणी म्हटलं आहे की ती गाडी जी आहे ती गाडी कार हा जो संकेत आहे हाच चालवत होता आणि त्यामध्ये अनेक त्या सुषमा अंधाराने पोलिसांवर सुद्धा संशय घेतला नाही. पोलिसांच्या जी काही चौकशी केली त्यावर सुषमा अंधारे खुश नाही आहे. त्यांनी एक सांगितले की नेम प्लेट जी आहे ते नेम प्लेट काढण्यात आलेली आहे. सुरुवातीला जे गाडीचा जो नंबर आहे तो नंबर सुद्धा त्या FIR मध्ये आला नाही आहे. संकेतचं नाव सुद्धा आलेलं नाही आहे. अशा अनेक ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये आलेल्या नाही आहे. म्हणून चक्क जे सुषमा अंधारे आहे आज त्या पोलीस स्टेशन मध्ये आल्या, नागपूरच्या बर्डी पोलीस स्टेशन मध्ये आल्या आणि PIंना भेटल्या, DCPंना भेटल्या आणि चक्क पोलीस स्टेशनच्या आवारात त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सुषमा अंधारे काय म्हणाल्या
ते सुद्धा ऐका. ते म्हणाले की आमचा तपास चालू आहे. जर तुमचा तपास चालू आहे आणि तुम्हाला आता कळलं की गाडी कुणाची आहे आणि माणूस कोण होता, तर तुम्ही सेक्शन वाढवत का नाही? तुम्ही आरोपी अजून एक वाढवत का नाही? तर त्यावर ते मौन आहेत. स्वाभाविक आहे. कदाचित होम डिपार्टमेंट पेक्षा बावनकुळे साहेबांची ताकद थोडी भारी पडत असेल, त्यामुळे संकेतचं नाव FIR मध्ये नव्याने घ्यायला आणि सेक्शन वाढवायला ते नाकारत आहेत. सकाळी मला काही प्रश्न विचारले गेले. सकाळी विमानतळावर काही पत्रकारांनी प्रश्न विचारले आणि ते म्हणाले की जितेंद्र सोनकांबळे हा तक्रार मागे घेत आहे किंवा मागे घेतली. मी म्हटलं तुम्हाला कुणी सांगितलं? ते म्हणाले ऑफ द रेकॉर्ड. या सगळ्यांमध्ये एका अल्पसंख्य अनुसूचित माणसावर कमालीचे दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो. अजूनही जितेंद्र सोनकांबळे एका शब्दाने कुठे बोलले नाहीत, माध्यमांच्या समोर आले नाहीत. ते का येऊ शकले नाहीत? ते कुठल्या दडपणाखाली आहेत? मला त्यांच्या जीविताची जास्त काळजी आहे. तरच तुम्हाला कायद्याची चाड असेल तर तुम्ही DCP मधने यांना आदेश द्यावेत की संकेत बावनकुळेचे नाव आरोपी म्हणून वाढीव वर्ग करा, अजून सेक्शन वाढवा. हे तुम्ही सांगावं लागेल जर तुम्ही खरंच निरपेक्ष बोलणारे असाल तर. जर खरंच तुम्हाला निरपेक्षपणे तपास व्हावा असं वाटत असेल तर करू नका, राजकारण करू नका, राजकारण करू नका. विसरलात का फडणवीस साहेब? अहो, एका अशराफ जीवाला पूजा चव्हाणच्या अब्रूचं मातेरं उधळणारी तुमचीच पार्टी, ज्या मंत्र्याचा राजीनामा तुमच्या पार्टीने मागितला त्याच मंत्र्याला पंक्तीला घेऊन बसणारी तुमचीच पार्टी. तेव्हा कुणी राजकारण केलं की या सगळ्यांमध्ये संकेत गाडीच चालवत नव्हता? किती पळवाटा काढाव्यात की संकेत गाडीच चालवत नव्हता, मग संकेतला का बरं त्याच्यामध्ये अडकवावं? तर मी जरा आपल्याला सांगितलं पाहिजे. सलमान खान वर्सेस स्टेट या केसचा मी मध्ये उल्लेख केलाय आणि अलिस्टर परेरा वर्सेस स्टेट या दोनही केसमध्ये ऑनरेबल कोर्टाचं जजमेंट आहे आणि ऑनरेबल कोर्टाने सांगितलेलं आहे की एखादी व्यक्ती भले ती गाडी चालवत नसेल परंतु तिच्यामुळे तो अपघात झालेला आहे, कारण त्याने अपघात होण्याचा त्याने एका पिलेल्या माणसाला, कारण मीही असंच म्हणते बावनकुळे साहेब की संकेत लाहोरी बार मध्ये मसाले दूधच प्यायला गेला होता. तो मसाले दूध प्यायला गेला होता आणि बाकीचे दारू प्यायला गेले होते. पण मसाले दूध पिलेल्या माणसाने आपल्या 2.5 कोटीच्या गाडीची चावी एका प्रचंड दारू पिलेल्या माणसाच्या हातात दिली. ही चूक नव्हे का? एखाद्या कंपनीचा मालक, कंपनी जर एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर जरी तो ती मशिनरी चालवत नसेल तरी गुन्हा कंपनीच्या मालकावर दाखल होतो. या न्यायानुसार संकेत बावनकुळेवर सलमान खान वर्सेस स्टेट कोर्टाचं जे जजमेंट आहे या जजमेंट नुसार सुद्धा हा गुन्हा दाखल व्हायला हवा. पण DCP मधने साहेब किंवा PI चंद्रकांत चकाटे हे असा गुन्हा दाखल करून घेणार नाहीत आणि मी कायदा सुव्यवस्थेचा सन्मान राखणाऱ्यांपैकी आहे, त्यामुळे त्यांच्याशी हुज्जत घालण्यापेक्षा या संबंधाने मी अजून तथ्य पुढे आणावी. डिपार्टमेंटला विनंती असेल की संकेत बावनकुळे याला आरोपी म्हणून त्याचं नाव त्यात नमूद केलं जावं. ते होणार नसेल तर मला त्याच्यासाठी वेगळी कायदेशीर प्रोसेस करावी लागेल आणि त्या कायदेशीर प्रोसेससाठी मी पुढे ऑनरेबल कोर्टाकडे जाईल. आपण विचारू. ऐकलं तुम्ही सुषमा अंधारेचं सुद्धा काय म्हणाल्या त्या ठिकाणी, ते संपूर्ण व्हिडिओ तुम्ही ऐकलाच आहे. पण मात्र शिवसेनेचे खासदार, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना सुद्धा एक मोठा मुद्दा मिळाला आणि त्यांनी सुद्धा हे जे प्रकरण आहे हे लावून धरलेलं आहे त्यांनी. आणि त्यांनी सुद्धा म्हटलं आहे की ते दारू पिऊन निघालेले होते आणि त्या हॉटेलमधून जे आहे बीफ कटलेस सुद्धा त्यांनी खाल्लेलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी संजय राऊतने सुद्धा या समोर आणलेल्या आहे. आणि त्यांनी एक म्हटलं आहे की जर घटना सर्वसामान्य लोकांसोबत जर झाली असती तर मग सोडलं असतं काय पोलिसांनी? एका बड्या नेत्याचं आहे आणि गृहमंत्री फडणवीस त्यांच्या जवळचे आहे म्हणून हे सगळं सारवासारव हे करण्यात आलेलं आहे असा त्यांचा सुद्धा आरोप आहे. आणि त्यांचे सुद्धा एक म्हणणं आहे की या प्रकरणात जे आहे जे संकेत जो आहे त्याच्यावरती कारवाई झालेली पाहिजे असं सुद्धा संजय राऊत यांचं म्हणणं आहे. म्हणून संजय राऊत सुद्धा काय म्हणाले
ते सुद्धा तुम्ही ऐकून घ्या. हा सुरक्षेचा नियम नसून हा बेवडेबाजीचा नियम. या रस्त्यावर अशा प्रकारचा अपघात एखाद्या सामान्य माणसाने केला असता बरं का, तर काय झालं असतं याचा विचार तुम्ही करा. एवढ्याला पोलिसांनी त्याला, त्याच्या कुटुंबाला, त्याच्या मित्राला बकोटी पकडून रस्त्यावर धरून त्याची झेंड काढली असती. पण सलमान खान सुटतो, एखाद्या बिल्डरचा मुलगा सुटतो, हा संकेत बावनकुळे सुटतो. मी तो कोणाचा मुलगा आहे हे मानत नाही, तो कोणाचे मुलगा असेल. कायदा सगळ्यांसाठी समान हवा आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत जे झेंडवडे काढलेले आहेत त्याची नोंद काळ्या कुट्ट अक्षरात लिहिली जाईल. इतका घटिया गृहमंत्री महाराष्ट्राला कधीच लाभला नाही. नागपुरात त्यांच्या नाकासमोर एक इतका मोठा अपघात झाला, 17-18 लोक इस्पितळात आहेत आणि तुम्ही ज्याच्या मालकीचं वाहन आहे त्याचं नाव FIR मध्ये घेत नाही. जी व्यक्ती प्रत्यक्ष ड्रायव्हिंग सीटवरती होती आणि नंतर बदलण्यात आलं त्याला वाचवतं. तुम्ही कसल्या कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी करताय? त्या गाडीमध्ये लाहोरी बारचं जे बिल मिळालेलं आहे, मैं आपको बता रहा हूं, ज्या बार मधून हे लोक बाहेर पडले त्याच्यामध्ये जे खाण्याचं आणि पिण्याचं बिल आहे ते बिल लोकांसमोर आणलं पाहिजे. त्याच्यामध्ये दारूचं बिल आहे, त्याच्यामध्ये आम्हाला हिंदुत्व शिकवतात, चिकन, मटन आणि त्याच्याबरोबर बीफ कटलेटचंही बिल त्याच्यामध्ये आहे, गोमांस. हे आम्हाला हिंदुत्व शिकवतात. श्रावण आहे, गणपती आहे, अमुक आहे, हिंदुत्व आहे. त्याच्यामध्ये बीफ कटलेट भी उसने खाया है ये लोगों ने. हिंदुत्ववादी लोग हैं, हमको सिखाते हैं सबको, और सबको क्या बोलता है, मॉब लिंचिंग करते हैं. किसी के पास बीफ मिला, किसी के पास ये मिला, लेकिन वो बिल में बीफ कटलेट का भी ऑर्डर है, उसका भी पैसा, त्याचे पण पैसे दिलेले आहेत. बिल पेड केलाय, पोलिसांनी जप्त केलेले ते बिल आहे. तुम्ही बीफ खायचं आणि लोकांचे बळी रस्त्यावर घ्यायचे. काय चाललंय हे? देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार. ज्या प्रकारे तुम्ही गृह खातं चालवताय, तुम्ही आमच्या अनिल देशमुखांना अटक करायला निघालेलात. 4 वर्षापूर्वीच्या एका प्रकरणात गृहमंत्री म्हणून त्यांनी काही निर्णय घेतले असतील. तुम्ही त्यांच्या अटकेची तयारी करताय, पण तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या पक्षाच्या एका नेत्याच्या मुलानं 10 गाड्या चिरडून लोकांना मारण्याचा प्रयत्न केला दारू पिऊन. त्याला तुम्ही अभय देताय. ऐकलत ना संजय राऊत सुद्धा काय म्हणाले? तर नक्कीच यानंतर आम्ही जे आहे DCP राहुल मदने साहेब यांची सुद्धा भेट घेतली आणि त्यांना सुद्धा म्हटलं की आज नेमकं पोलिसांवर जो सुषमाताई अंधारे यांनी आरोप केलेले आहे की जे चौकशीमध्ये जे आहे ज्या प्रकारे कारवाई करायला पाहिजे त्या प्रकारे कारवाई केलेली नाही आहे, अनेक आरोप पोलिसांवर घेतलेले आहे. तेव्हा आम्ही DCP राहुल मदने जे आहे झोन 2 चे त्यांची सुद्धा आम्ही प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे. DCP मदने साहेब सुद्धा काय म्हणाले ते सुद्धा तुम्ही ऐकून घ्या. नाही, याच्यामध्ये जर प्राथमिक इन्व्हेस्टिगेशनचे जे कायदेशीर प्रक्रिया आहे, कोणताही आम्हाला राजकीय दबाव नाही आणि त्याला बळी पडायचे आम्हाला काही कारण नाही आहे. जे काय आहे कायदेशीर प्रोसेसमधून आम्ही जातोय. जे काय आम्हाला पुरावे मिळतात, पुराव्याच्या अनुषंगाने जे आम्हाला आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये अर्जुन हावरे हाच ड्रायव्हिंग करत होता. त्याच्या बाजूच्या सीटला संकेत बसलेला होता आणि पाठीमागे रोनित बसलेला होता. कालही मी आपल्याला तेच सांगितलेलं आहे. ते आम्हाला आतापर्यंत निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत. गाडीचंही RTO इन्स्पेक्शन होत आहे आणि जो काही अहवाल आम्हाला मेडिकल अहवाल मिळालेला आहे तो पण रेकॉर्डवर आहे. ज्या गोष्टी रेकॉर्डेड आहेत, जे कायदेशीर आमचा तपास चालू आहे तो बाय लॉ चालू आहे. त्याच्यामध्ये कोणालाही वाचवायचं किंवा कोणालाही वगळायचं काही कारण नाही. जो ड्रायव्हर आहे अनुषंगाने ड्रायव्हरचा जे नमुना आहे जे कायदेशीर आहे त्यानंतर, आणि संकेत हा जो 12 ते 15 तासानंतर तो गाडीमध्ये होता हे आम्हाला निष्पन्न झालं. त्यामुळे त्याचं मेडिकल टेस्ट करायची आम्हाला आवश्यकता भासली. संकेतवरून गुन्हा दाखल करावाची मागणी झालेली आहे. जे कायदेशीर असेल, जर चालकाकडून जर एखाद्या मायनरला गाडी चालवाय दिली आहे, चालकाकडून जर एखाद्या विदाऊट लायसन होल्डरला गाडी चालवाय दिली आहे,
तर त्या कंडिशन मध्ये मालक हा आरोपी होऊ शकतो, पण तसा काही प्रकार झालेला नाही. नेमप्लेट करूनही त्यांनी सांगितलेलं आहे की नेमप्लेट काढण्यात आली आणि पहिला जो FIR झाला त्यामध्ये नेमप्लेट नव्हती, म्हणजे गाडीचा नंबरच जो काय नंबर प्लेट, गाडीचा नंबर प्लेट आहे, ज्यावेळेस आम्ही गाडी डिटेन कोराडी मधून केली त्यावेळेस गाडीला नंबर प्लेट होता, आताही होता. पोलीस स्टेशनला आल्यानंतर तो जो काय नंबर प्लेट आहे तो काढून आतमध्ये डिकीमध्ये ठेवलेला आहे, कारण तो नंबर प्लेट लूज झालेला होता, पडू नये म्हणून ठेवलेला आहे. त्यामुळे असं कुठेही नाही की गाडीला नंबर प्लेट नव्हते म्हणून. तर आमदारीकडून प्रश्न केलेला आहे की त्यांनी तिथे बीफ खाल्लेला आहे, म्हणजे काय त्याचा सत्य नाही, असं नाहीये, असं बिलामध्ये कुठं नमूद नाही. तर नक्कीच मित्रांनो, संकेतचे वडील जे आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय भूमिका मांडली ते सुद्धा तुम्ही ऐकलं आहे. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेताई यांनी सुद्धा आपली बाजू मांडली आहे. संजय राऊत साहेबांचे आरोप काय आहेत ते सुद्धा तुम्ही ऐकलेलेच आहे. आणि पोलीस DCP साहेब जे आहे राहुल मदने साहेब यांनी सुद्धा आपल्याला सांगितलेच आहे. पण एकंदरीतच नक्की त्या गाडीमध्ये जे आहे संकेत हा होता, गाडीमध्ये संकेत होता आणि त्याचे 2 मित्र होते. ऑडी गाडी जी आहे ही 1 महिन्यापूर्वीच संकेतनी गाडी खरेदी केलेली आहे. नवीन अशी ही गाडी होती, करोडो रुपयाची ही ऑडी कार आहे. आणि ते सगळे मित्र जे आहेत लाहोरी बार मधून निघाले आणि पोलिसांच्या अहवालामध्ये आहे का तो म्हणजे दारू सेवन करून होता असा अहवाल सुद्धा यामध्ये आलेला आहे. पण एक सांगा तुम्ही की स्वतःची एवढे करोड रुपयाची गाडी आणि मित्र दारू पिऊन आहे आणि संकेतचं मेडिकल झालेलं नाही, त्याच्यामुळे तर माहीतच पडलं नाही आहे, कारण पोलिसांनी संकेतचं मेडिकल केलं नाही. पण संकेत ठीक आहे की दारू पेला नसेल, पण मात्र दारू पेलेल्या माणसांना आपण एवढ्या महागाची कार चालवायला कशी दिली, हा एक प्रश्न निर्माण होतो आहे. आणि दुसरीकडे सुषमाताईंचं म्हणणं आहे की संकेतवर सुद्धा गुन्हा दाखल करायला पाहिजे. तर नक्कीच जर त्याचं मेडिकल झालं असतं, जर तो सुद्धा दारू पिऊन जर आढळला असता तर हे सगळे लोक दारू पिऊन आहे म्हणून कदाचित त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असता. पण तो तशा प्रकारचं आढळलं नाही म्हणून संकेतचा त्याच्यामध्ये कुठलाही हे नाही. पण गाडी मालकावर गुन्हा दाखल करावा अशी सुद्धा मागणी झाली आहे. पण नवीन मोटर व्हेकल ऍक्टच्या नवीन कायद्यानुसार जे आहे मालकावर जो आहे गाडी मालकावर तो गुन्हा दाखल होत नाही, कारण जो वाहन चालक आहे त्या वाहन चालकालाच दोषी पकडल्या जात होतं. पण तरी विरोधकांचं म्हणणं एकच आहे की ती गाडी जो आहे तो संकेतच चालवत होता, पण तो चौकशीचा भाग आहे. आणखी CCTV फुटेज समोर आल्यावर ते कळेल. पण पोलीस एकंदरीतच जे DCP साहेबांनी जे सांगितले आहे की त्यामध्ये जे संकेत हा गाडी चालवत नव्हता, तो साईडला बसला होता. पण नक्कीच पुणे पोस्टचं आपण प्रकरण ऐकलेलं आहे, त्यामध्ये म्हणजे मुलांच्या वडिलाला सुद्धा सजा झाली आणि संपूर्ण तो सुद्धा भारतामध्ये ते सुद्धा प्रकरण गाठलं आणि एक वचक त्या प्रकरणामधून निर्माण झाली होती की मुलांना अशा गाड्या चालू द्यायला म्हणजे एक बापांना सुद्धा महागात पडतं. त्याचप्रमाणे एक अशी भूमिका या ठिकाणी जरी पोलिसांनी जरी घेतली असती की ज्या गाडीमध्ये जेवढे आहेत त्यांच्यावरही गुन्हे दाखल करून, म्हणजे एक हा एक संदेश जर म्हणजे इतर युवकांमध्ये गेला असता की गाडी चालवणं म्हणजे काही सोपा गोष्टी नाही आहे. जर दारू पिऊन गाड्या जर चालवल्या तर तो मोठा गुन्हा होऊ शकतो आणि त्याची सजाही सुद्धा होऊ शकतो. पण असं मात्र या ऑडी प्रकरणात झालेलं नाही आहे. त्या चालकाला लगेच बेल मिळाली आहे. ठीक आहे, त्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे, पण ते बेल मिळून गेलेली आहे त्याला. पण हाच एक संदेश जो आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे. इतरही मुलांना आता कळून चुकलं आहे की जर समजा आपल्या हातून दारू पिऊन काही गाडीला जर टक्कर मारली किंवा ठोस लागली किंवा मोठं नुकसान झालं नाही तर आपलं काही कोणी बिघडू शकणार नाही, पोलीस सुद्धा काही बिघडू शकणार नाही. आपल्या तात्पुरता गुन्हा दाखल करेल आणि लगेच तिथून सोडून देईल. हा एक महत्वाचा मेसेज जो आहे त्या ऑडी प्रकरणातून हा संपूर्ण महाराष्ट्र मध्ये गेलेला आहे. जर यांच्यावर जर कडक कारवाई जर झाली असती तर तसा सुद्धा एक मेसेज जो आहे
तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेला असता. कदाचित ह्या चालकांना आणि इतर जे काही गाडीमध्ये बसलेल्यांना आहे ना 2-3 दिवसाची जर जेलची सेंट्रल जेलची हवा खावी लागली असती तर तो एक संदेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेला असता की नाही, दारू पिऊन गाडी चालवणं म्हणजे हे अंगलट येऊ शकते. पण मात्र असं यावेळेस झालेलं नाही आहे. जे आरोपी होते त्या ऑडी चालक जो आहे तो त्यांना म्हणजे लगेच सुटका झाली. आणि हे जे प्रकरण जे आहे राजकीय लोकांना मात्र एक मुद्दा मिळून गेला. आणि संपूर्ण जे हा मुद्दा जो आहे एक प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा असल्यामुळं हा जो मुद्दा आहे आणखी मोठा पेटून गेलेला आहे. आणि याला मीडियाने सुद्धा चांगलं उचलून धरलं. पहिल्या दिवशी मात्र मीडियाने बिलकुल शून्य मीडिया याच्यामध्ये होता की कुठल्याही प्रकारच्या कुठेही बातम्या आल्या नाही. पण जेव्हा मात्र सोशल मीडियावर ह्या सगळ्या बातम्या गेल्या, काही छोट्या मोठ्या वृत्तपत्राने ह्या जेव्हा बातम्या छापल्या तेव्हा मात्र हा मोठा मुद्दा झाला. आणि आज मात्र बर्डी पोलीस स्टेशनमध्ये संपूर्ण मीडियाकर्मी आले, लाईव्ह सुद्धा स्ट्रीम त्याचं चाललं. आणि हा जो मुद्दा आहे हा एक राजकीय मुद्दा झाला असं सुद्धा बोलू लागले. पण एकंदरीतच जो संदेश या मधून जायला पाहिजे होता तो संदेश गेलेला नाही आहे. युवकांना सुद्धा आम्ही WS न्यूजच्या माध्यमातून एक सांगणार आहे की नक्कीच कुठल्याही प्रकारचं दारूचं सेवन करून तुम्ही गाडी चालवू नका. कारण तुमच्या सोबतच इतरांना सुद्धा त्याचे परिणाम भोगावे लागतो. आज ऑडी प्रकरण नागपूरमध्ये घडलं, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही, ही एक चांगली गोष्ट घडली. पण मात्र जर झाली असती तर नक्कीच हे प्रकरण सुद्धा पुणे पोर्स सारखं झालं असतं आणि ते सगळ्यांना सुद्धा ते महागात सुद्धा पडलं असतं आणि त्यावर तेव्हा मात्र कारवाई झाली असती. पण माझ्या मते जे आहे असल्या प्रकारचे कुठलेही जरी ऍक्सिडेंट होत असेल त्या चालकाच्या हातून किंवा गाडी मालक असताना जरी त्या ठिकाणी जर कुठलेही जर असं होत असेल तर त्यावर सुद्धा पोलिसांनी कडक कारवाई करायला पाहिजे. तोच एक संदेश जनतेपर्यंत पोहोचवायला पाहिजे. तर मित्रांनो, बघत रहा WS न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.